युथ आयकॉन, तरुणांचे खरं तर प्रेरणास्थान, युथ लीडर म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय संदेश दादा जाधव आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना, यानंतर माजी शाखा प्रमुख मोहपाडा राहुल राऊत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपक जाधव यांना विनंती करतोय की राहुल राऊत साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मैदानावरती मॅच सुरू होईल. टॉस जिंकलाय अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी या संघानं. संतोष दादा मांडे पुरस्कृत तलेगाववाडी हा संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारा जितो आई जितेबी. यानंतर योगेश दादा राऊत यांचा सन्मान आपण करणार आहोत. अक्षय रसाल याला विनंती करतोय की योगेश दादा राऊत यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. वाईट बॉलनं सुरुवात झाली या मॅचला. पर विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अभिजित कडपे यांच्याकडून. योगेश दादा राऊत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर पप्पूशेठ राऊत यांचाही सन्मान आपण करणार आहोत. सागर धनगरे यांना विनंती करतोय की पप्पूशेठ राऊत यांचा सन्मान आपण करायचा आहे. तिरंगा ट्रॉफी 2026 ए गटातील ही शेवटची लढत मैदानावरती रंगतीये. डीप मध्ये हा चेंडू राहिला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉल येतो. यानंतर पप्पूशेठ राऊत यांचा सन्मान झालेला आहे. मयूर म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर दादा म्हात्रे आणि सतीश शेगर यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मयूर दादांचा सन्मान आपण करायचा आहे. सतीश शेगर त्यांची प्रचंड मेहनत आहे. प्रत्येक जण कसोशीनं प्रयत्न करतोय. खरं तर बाबू मांडे यांच्याकडून माझ्यासाठी 500चं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. संतोष दादा मांडे पुरस्कृत अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी संघ मैदानावरती खेळ करतो आणि त्यांच्या गोलंदाजाने जर का विकेट घेतली अभिजित कडपे राहुल यादव यांनी जर का विकेट प्राप्त केली तर पर विकेटला 500चं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी संतोष दादा मांडे यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज. यानंतर प्रवीण गीत साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. वेदांत गायकवाड यांना विनंती करतोय प्रवीण गीत साहेब यांचा सन्मान आपण करावा. पारितोषिक लावण्याचं खरं कारण जितो आई जिते संघ तगडा आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. जरी बी असला तरी ए पेक्षा या संघाची ताकद फार मोठी आहे. या मोसमात मी कित्येकदा पाहिलंय. पेन तालुक्यातील एक अग्र नामांकित संघ. प्रवीण गीत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर विजयदादा सावंत कल्पेश तांडेल यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते विजयदादा सावंत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. दोन चेंडू वाईट बॉल आलेत. तदनंतर निर्धाव चेंडू, तदनंतर विकेट. 2 धावा आहेत धाव फलकावरती. 1 विकेट गमावले मयूर म्हात्रेच्या रूपात जिते संघानं. बॅटची कडा मागच्या बाजूला चेंडूने वाटचाल केली. क्षेत्ररक्षक थोडे लेझी राहिलेत. स्टॉप होणं फार गरजेचं आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने सूरज म्हात्रे आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतो. यानंतर किरणदादा मांडे ओमकार गायकवाड यांना मी विनंती करतोय की किरणदादा मांडे यांचा सन्मान आपण करायचा आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करण्या अगोदर चेंडू वाटचाल करतोय. सीमा पार. पहिला चौकार या मॅच मधील. विकेट हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000चं कॅश प्राइज असेल. बाबू मांडे यांच्याकडून 1000, त्याचबरोबरीने संतोष दादा मांडे यांच्याकडून 1000 आणि किरण दादा मांडे यांच्याकडून 1000. एकंदरीत 3000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल ते गोलंदाजाला. मैदानावरती चेंडू पुरवला जातोय. पहिलं षटक टाकतोय तो राहुल यादव आणि राहुल यादव
असा उगवता सितारा आहे या तलेगाववाडी संघाचा. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलंय आणि विशेषतः मी बाबू मांडे यांचं कौतुक करेन की त्यांनी चांगले चांगले स्पर्धेत या तलेगाववाडी संघाला पुरस्कृत केलंय. पाहुण्यांना आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. खरं तर रोशनदादा वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून आम्ही तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हालाही विशेष शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष मांडे पुरस्कृत अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी आणि त्यांच्या विरोधात जितो आई जिते बी अशी लढत पाहायला मिळते. पहिलं षटक त्या ठिकाणी सुरू आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. राहुल यादव हे षटक हाताळत असताना 8 धावा त्यानं अद्यापर्यंत खर्च केल्यात 4 चेंडूवरती. 8 धावा आहे धावफलकावरती. सूरज म्हात्रे स्ट्रायकर एंडला खेळ करतो आणि त्याच्या जोडीला असेल रोहित म्हात्रे. वेगवान वेगवान भन्नाट वेग पडल्यानंतर झपकन चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. हॅलो, सन्माननीय संदीपजी पारंगे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. संदीपजी पारंगे विनंती आपल्याला, आपण कृपा करून व्यासपीठावरती या. इथे हा स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतायत. ही ओळख नाहीये खरं तर तलेगाववाडी संघाची. या छोट्या छोट्या चुका आहेत ना तुम्हाला महाग ठरू शकतील, कारण समोर जितोई जिते बी संघ खेळ करतोय आणि तलेगाववाडी संघाला मी कित्येकदा पाहिलंय फलंदाजीपेक्षा गोलंदाजीने क्षेत्ररक्षण हे त्यांचं उच्च दर्जाचं राहिलेलं आपण कित्येकदा पाहिलं. आणि म्हणून तर या तलेगाववाडी संघाला कित्येकदा आम्ही अगदी ठाणे परिसर असेल, नवी मुंबई परिसर असेल तिकडे खेळताना पाहिलंय. रबर बॉलचं क्रिकेट या संघाने गाजवलंय. टेनिसमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करतो आणि ते कधीच विचार करत नाहीत की कोणता संघ आपल्या समोर आहे, आपलं 100% कसं देता येईल यावरती त्यांचा कटाक्ष असतो. आणि म्हणून तर आज जितो आई जिते बी संघाच्या विरोधात 2 हात करण्यासाठी ते सज्ज झालेत. पण जिते संघही कमी नसेल. रोहित सारखा फलंदाज गोलंदाज या स्क्वॉडमध्ये दिसून येतोय मैदानावरती. अद्यापर्यंत फलंदाजीची तो प्रतीक्षा करतोय. पहिलं षटक समाप्त झालंय राहुल यादवचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी स्थिती आहे. जितो आई जिते बी संघाची टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो तन्वीर चौधरी. हॅलो, पहिलाच बॉल तन्वीरचा. अगदी कमी वेळेमध्ये स्वतःच्या नावाचा बोलबाला ज्याने केलाय ना तो गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल निर्धावालाय. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जितू आई 11 जिते आणि त्यांच्या विरोधामध्ये तलेगाववाडी. तन्वीर चौधरीला आपण हरीश खरं तर गोलंदाजी मार्कवरती बघतोय आणि मला अद्यापही आठवत आहे ज्या वेळेला या मोसमाला सुरुवात झाली ना व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला. एकदा वाढेल 10 धावा आहे धावफलकावरती. या मोसमाला सुरुवात झाली मला वाटतं एक मतदारसंघातून एकच संघ गावदेवी गावठाण विधानसभा मतदारसंघातून एकच संघ आणि मला वाटतं गावदेवी गावठाण या संघातून तन्वीर चौधरी हा खेळण्यासाठी गेला होता. पंढरपूर असेल, सोलापूर असेल, अगदी बरेच दूर दूर जात त्यानं सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन केलं आणि सध्या आता स्वतःच्या गावाकडून खेळताना गोलंदाजीला तो आलाय आणि दर्जेदार गोलंदाजी देखील करतोय. जबरदस्त प्रत्येक बॉल वरती बॅट्समॅनला बीट करतोय. या आधीचा बॉल आपण वाईट पाहिला. ही लेग बायची एक सिंगल आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी या नावाने टीम आपण पाहतोय स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केली गेलेली टीम आणि विकेट हॅट्रिक साठी मला वाटतं खेळाडूंना पारितोषिक देखील आहे. बाबूजी मांडे असतील, त्याचबरोबर संतोषदादा मांडे आणि किरण दादा मांडे तिन्ही मान्यवरांकडून प्रत्येकी 1,000 रुपये म्हणजे 3,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी खेळाडूंना प्रोत्साहन, खऱ्या अर्थाने सपोर्ट आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. परंतु पेस व्हेरिएशन केलं होतं. थोडासा व्हेरिएशन खऱ्या अर्थाने व्हेरिएशन ही ओळख आहे.
आजकाल जर आपण क्रिकेटचा जर अंदाज लावला ना तर वेगाला कोण विचारत नाही, टप्पा अचूक असणं आणि प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन खूप गरजेचं असतं. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. एक धाव या बॉलवरती येईल. दोन दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी होते डीप मध्ये, परंतु तत्पूर्वी दुहेरी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचले ती या 14 या आकड्यावरती. दोन्ही मातब्बर संघ आहेत, अगदी मॅच चांगली होईल. दोन्ही टीम बंटी मॅच चांगली होईल यात शंकाच नाही, कारण तलेगावाडी संघही कमी नसेल. रोहित जोपर्यंत मैदानावरती आहे ना, जिथे संघाला अपेक्षा आहे चांगली बॅटिंग तो करेल आणि खूप चांगला स्ट्रोक ऑफिस डाईव्ह केलं या चेंडूला आणि खऱ्या अर्थाने येतोय पॉइंट मधून खणखणीत चौकार. डीजे आणि मला अद्यापही त्या 2-3 मॅचेस आठवत आहेत. मेगा फायनलला एका स्पर्धेत धवलेपाडा संघाला त्यांनी परास्त केलं होतं. त्यानंतर टेंबिवली सारख्या संघाला सुद्धा त्यांनी नमावण्याची किमया त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या टेंबिवली संघाने नुकताच JWR ट्रॉफीमध्ये बामणडोंगरी संघाला परास्त केलं आणि त्यांच्यासमोर सुद्धा 2 हात करण्यासाठी हा संघ नेहमीच सज्ज असतो. इथे आपण बघतोय की पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक फलंदाज गमावला. 19 धावा धाव फलकावरती. इतकंच नव्हे तर सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुद्धा अगदी दमदार कामगिरी याच तलेगावाडी संघाने केली होती. राहुल असेल, तन्वीर असेल, शार्दूल असेल, वैदुल असेल, हे सगळे खेळाडू याच मैदानावर. त्यांनी मैदान विशेषतः त्यांच्यासाठी लकी राहिलं आणि सध्या स्थितीला तरी त्यांची कामगिरी चांगली होते. दुसरं षटक सुरू आहे. पहिलं टाकलं खऱ्या अर्थानं गोलंदाज राहुल यादवनं. 9 धावा त्यानं खर्च केला आणि दुसरं षटक टाकतोय तो तन्वीर चौधरी. हा निडरता, खऱ्या अर्थाने निडर टीम म्हणून तलेगावाडी टीमची नेहमीच ओळख राहिली आहे. समोर कोणती टीम आहे, कोणत्या टीम विरोधात खेळायचं आहे याचा विचार न करता बिंदास कोणत्याही लॉट मध्ये टाका, आम्ही खेळायला सज्ज आहोत, असं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि सुप्रीमो मध्ये देखील निखिल बाबर सरांनी, त्याचबरोबर अंकित मालुसरे तुम्ही देखील उल्लेख केला की जबरदस्त परफॉर्मन्स या टीमचा राहिला आणि म्हणून ही टीम खऱ्या अर्थाने नावारूपाला आली आहे. समोर तगडा संघ आहे. खरं तर रोहित मात्र प्रयत्न करेन, त्यांनाही कमी लेखता कामा नये, कारण क्रिकेट आहे आणि सध्याच्या घडीला कित्येक स्पर्धा या जिते संघाने जिंकलेल्या आहेत. जितो आई जिते बी या संघाने. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय आकाशदादा कांबळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत असेल तिरंगा ट्रॉफी 2026 मध्ये. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. टीम टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा लागल्या. 10ची सरासरी राखली. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि क्षमता आपण पाहतोय जितो आई 11 जिते बी ही टीम देखील छोटी टीम नाहीये, त्यामुळे या टीम मध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. आपण पाहतोय मयूर बाद झालाय, परंतु रोहित म्हात्रे आणि सूरज म्हात्रे हे 2 खेळाडूंनी जर पार्टनरशिप चांगली बिल्ड केली ना तर या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपण जरूर पाहू. बंटी, खरं तर रोहित मात्रे जर का शेवटपर्यंत थांबला ना, एका षटकात सुद्धा त्याच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. एका षटकात तो सामन्याला कायापालट देऊ शकतो आणि इथे आपण बघतोय का तो वेळ घेतोय. आजच मला वाटतं नुकताच वाशिवलीची स्पर्धा जिंकत या मैदानावरती दाखल झाला तलेगावाडी संघ आणि हा सामना चांगला होईल. कोणीही जिंकू देत पण सामना चांगला होईल यात बिलकुल शंका नाही. आणि या पुढची मॅच, नेक्स्ट मॅच अनिकेत 11 उत्कर्ष सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये कियांश 11 मोठी जुई. दोन्ही टीम कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण लगेच टॉस साठी या. सुरज साठी हा बॉल सरळ बॅटने खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे, धावतोय परंतु बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. बाउन्स घेतला अतिरिक्त आणि बॉल ट्रॅव्हल झाला. आकाश कांबळे यांचं शुभागमन आपण पाहतो या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर मिथुन राठोड, दोन्ही मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉल आलाय निर्धाव. बाबू मांडे यांना आपण पाहतोय, त्यांचं लक्ष प्रत्येक खेळाडूवरती आहे. नक्कीच त्यांच्या नावाने आपण पाहतो प्रत्येक कोणती स्पर्धा असो, किती मोठी स्पर्धा असो, किती छोटी असो, मोठी असो, कुठेही टीम असू दे, त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही टीम आपण नेहमीच पाहत असतो.
आणि प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. परंतु इथे सिंगल येईल, एकच धाव या बॉलवरती येते. धावांसाठी आता पडझड करावी लागते जिथे टीमला. 25 धावा आपण पाहतोय. थर्ड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता आली सिंगल. शार्दूल खऱ्या अर्थाने अगर जर तळेगाववाडी टीमचं नाव आला तर एक खेळाडूचं नाव प्रामुख्याने येतो. ज्या खेळाडूच्या नावाने ही टीम ओळखली जाते तो शार्दूल, आणि तो शार्दूल आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप आणि आपला खेळ दाखवला आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तो शार्दूल आपण पाहतोय. पण तो ऑन साईडला गेला, डीप मध्ये फिल्डर आहे, चुकी करतोय आणि या बॉल वरती धावा येतात त्या 4. संतोषदादा मांडे पुरस्कृत आपण पाहतोय. अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी या नावाने ही टीम या स्पर्धेमध्ये झाली आहे दाखल. यावेळेस संधी आहे आणि इथे मात्र येते विकेट. शार्दूलने घेतली विकेट. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अजित सावंत या ठिकाणी उपस्थित झालेत. एरिया कमांडर विभाग प्रमुख आपण पाहतोय. रसायनीय वासंबे जिल्हा परिषद विभाग प्रमुख अजितदादा सावंत या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत आहे. आणि आपण पाहतोय तलेगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जितू आई 11 जिते या दोन टीम दरम्यान चालू असलेली मॅच. तलेगाववाडी टीम खऱ्या अर्थाने संतोषदादा मांडे पुरस्कृत आपण पाहतोय. अनन्या एंटरप्राइजेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वासंबे विभागीय अध्यक्ष संतोषदादा मांडे आणि त्यांनी पुरस्कृत केली गेलेली ही टीम आपण पाहतोय या मैदानावरती दाखल झाली आहे. आणि अखिल भोईर देखील या ठिकाणी आपण पाहतोय. एक घातक फलंदाज पोसरी टीमचा या ठिकाणी उपस्थित झालाय. आपल्याला देखील विनंती आहे अखिल भोईर या आपण देखील व्यासपीठावरती. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होईल का? आणि इथे जर हिट झाला असता तर कदाचित फलंदाज पॅव्हेलियन मध्ये आला असता, पण ही नशिबाची साथ आहे. धाव फक्त आली 1 आणि एका धावेच्या मदतीने टीम टोटल 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच मी सागर जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे एरिया कमांडर विभागीय अध्यक्ष आपण पाहतो अजितदादा सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अखिलदादा भोईर देखील आलेत आणि मला वाटतं त्यांच्या मातोश्री पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार आहेत. आणि तरी देखील प्रचाराची गडबड रणधुमाली आणि तरी देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. स्वागत आहे आपलं. सन्माननीय अनिलजी गाळी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल आलाय, अवंतरची धाव आणि 31 धावा धाव फलकावरती आहेत. इलेक्शनची गडबड आहे, प्रचार प्रत्येकाला करायचा, तरी देखील अगदी वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा या ठिकाणी आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय. यावेळेस धोका होतोय का? पंचांचा निर्णय या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तिसऱ्या पंचांची केली आहे मागणी. धावचीची विकेट या बॉलवरती येईल का? आउट, फलंदाज बाद आहे.
त्याचबरोबर ओमकार गायकर आपल्याला विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते अखिल भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ओमकार गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अखिल भोईर यांचा सन्मान केला जाईल. अखिल भोईर म्हटलं की एक विस्फोटक फलंदाज आणि पोस्टी टीमची नेहमीच ओळख राहिलाय. आणि निखिल दादा, फार कमी असे खेळाडू असतात ज्यांचा क्रिकेटपेक्षा जास्त स्वभावामध्ये नाव निघतं आणि ते अखिल भोईर आणि त्यांचा सन्मान आपण लक्ष 11 वडगाव टीमला देखील पाहिलं. योगेश पाटील त्यांचा देखील वारंवार उल्लेख होतो जेव्हा पण तो खेळाडू मैदानावरती असतो ना, क्रिकेटपेक्षा जास्त त्यांच्या स्वभावाची चर्चा होते. आणि त्याचबरोबर अखिल भोईर हा एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय, अगदी शांत आणि प्रेमळ स्वभाव असणारा व्यक्तिमत्व. स्वर बॉल, या बॉलवरती धाव कोणती नसेल, ऑन साइडला खेळायचा होता परंतु बीट झालाय. खऱ्या अर्थाने धावांची गरज आहे. प्रथमेशला आपण पाहतोय, प्रथमेश गावंड डॉट बॉल आला. फलंदाज देखील प्रथमेश, गोलंदाज देखील प्रथमेश, वाईड, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला. आणि एक विकेट साठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक अखिल भोईर यांच्या माध्यमातून. तलेगाववाडी टीमच्या बॉलरला प्रथमेश साठी पारितोषिक, एक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक अखिल भोईर यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, ऑन साइडला मारायचा परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावांसाठी झडपड आता पडझड पाहायला मिळते. जितू आई 11 जिथे ही टीम आपण म्हटलं होतं की मोठी टीम आहे, परंतु या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक एक धावेसाठी त्यांना प्रयत्न आणि झगडावं लागतंय. प्रयत्नांची पराकाष्ठा होते परंतु यश मात्र येते ते गोलंदाजांच्या वाट्याला. लेग बाईची एक धाव या बॉलवरती येते. आपण पाहतो क्रिकेट असो कोणतंही क्षेत्र असो, पर्सनल लाईफ असो प्रोफेशनल लाईफ असो, जेव्हा आपला चढता काळ चालू असतो ना, तो स्टार्ट व्हायला एक ट्विस्ट गरजेचा असतो. आणि तळेगाववाडी टीम साठी तो ट्विस्ट कोणता असेल ना, तर अखिल भोईर यांच्या टीम विरोधामध्ये त्यांनी केलेली एक सुप्रीमो ट्रॉफी मधली कमाल. आणि तिथून त्यांचा प्रवास जो चालू झाला ना, तो आता उंच शिखरावरती चालूच आहे. बेस तिथून क्रिएट झाला आणि आता एक मजला प्रत्येक वर्षी आपण पाहतो वाढत चालली आहे ही टीम. जबरदस्त प्रदर्शन. आणि ज्या टीमची आपण पाहतोय जिथे टीमची दहशत आहे त्या टीमला देखील आता शांत उभं ठेवण्याचं काम केलंय प्रथमेश मोरे. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका आहे परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने धावलेत आणि चुकी केली यष्टीरक्षकाने. खराब कलेक्शन आहे. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण होईल का? गोलंदाज मात्र कोणती चुकी करत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय परंतु धावा या बॉलवरती आल्यात त्या 2. बॉल किती बाकी आहे? दुहेरी धाव आली. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा आपण बदल पाहतोय. 34 धावा. आता लास्ट बॉल शिल्लक आहे. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. जयेश हा खेळाडू आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. लास्ट बॉल आहे. धावफलकावरती 34 धावा. लास्ट बॉल वरती जरी षटकार आला ना निखिल सर, तरी देखील नेक्स्ट इनिंग मध्ये काहीतरी चित्र वेगळं, थोडंसं रंगत, कारण डिफेन्सिव्ह टार्गेट इथं कुठलंच नाहीये. मोठ्या धावा चेस देखील झाल्यात आणि लो स्कोरिंगच्या धावा डिफेंड देखील झाल्या. त्यामुळे किमान 35 ते 40 धावा जरी आल्या ना तरी देखील नेक्स्ट इनिंग मध्ये थोडीशी मजा येईल. त्यामुळे लास्ट बॉलवरती षटकार जर मारला ना तर गोलंदाज आहेत जे बॉलर्स असतील ना जिथे टीमचे, त्यांच्यासाठी थोडीशी फाईट करण्यासाठी संधी असेल, परंतु ती संधी निर्माण करावी लागेल ती या फलंदाजांना. लास्ट बॉल शिल्लक आहे. संतोष दादा मांडे यांनी पुरस्कृत केली गेलेली टीम आपण पाहतोय. वारंवार खऱ्या अर्थाने नाव घ्यायला पाहिजे कारण खूप सपोर्ट, बाबू मांडे असतील, संतोष दादा मांडे असतील आणि त्यानंतर किरण मांडे असतील, कुठेही टीम असू दे हे सर्व खऱ्या अर्थाने पाठीराखे त्यांच्या सोबत असतात आणि शाबासकीची थाप देखील त्यांच्या पाठीवरती देत असतात. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न स्लोअर केला कारण त्याला माहित होतं षटकाराच्या प्रयत्नांमध्ये खेळाडू आहे, त्यामुळे हा माइंडसेट, हा टेम्परामेंट खूप गरजेचा असतो तो या गोलंदाजाचा आपण पाहिला. लास्ट बॉल देखील निर्धाव आपण पाहिला आणि 17 या ठिकाणी संपलं. धाव फलकावरती 34 धावा स्थिरावल्यात आणि 35चं टार्गेट आहे ते तलेगाववाडी या टीम समोर. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मी
आदरणीय संतोषदादा मांडे यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावरती या. आपल्याला विनंती की आपण या स्पर्धेचा आस्वाद मात्र येथूनच घ्यायचंय. आणि त्याचबरोबर मी आयोजकांना विनंती करेन की आपण सन्माननीय आकाशदादा कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अमोल दिवे आपल्याला विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते आकाशदादा कांबळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय मंचावरती केला जाईल. त्यानंतर सागर धनगरे आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील तयार राहायचे. आपल्या शुभ हस्ते अनिल दादा पांगत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सागर धनगरे यांच्या शुभ हस्ते अनिल दादा पांगत यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष संतोषदादा मांडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. साहेब आपल्याला विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती आणि आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. संतोषदादा मांडे यांची उपस्थिती आपण पाहतो या मंचावरती आणि त्यांचा शुभ सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. तळेगाववाडी टीम कुठेही असू दे अगदी या त्यांच्या पाठीशी सदैव साथ देणारे संतोषदादा मांडे आणि यांचा सन्मान आशिषदादा जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मात्र या ठिकाणी केलं जात आहे. खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या टीमला ज्यांनी स्थान दिलं, ज्यांनी एंट्री दिली, ज्यांनी पुरस्कृत केली ते मान्यवर आपण पाहतो 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. हा दयाळूपणा खऱ्या अर्थाने आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावातील सर्व खेळाडूंना दिलेली संधी आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. बाबूदादा मांडे आपण पाहतोय 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. कोणत्याही पद्धतीची लाज नाहीये, गर्व आहे, अभिमान आहे खेळाडूंचा आणि गावाचा. आणि या तळेगाववाडी टीमच्या कोणत्याही खेळाडूने जर 2 बॉलवरती 2 षटकार मारले तर 2000 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतोय अखिलदादा भोईर यांच्याकडून आहे. पस्तीस धाव संख्येची गरज आहे. समोर तेवढ्याच ताकदीची टीम आहे. जिती टीम खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड धावा होता त्या आल्या नसल्या तरी जेवढ्या धावा आल्यात ना त्या डिफेंड करायची क्षमता या टीम मध्ये देखील आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ. एका टीमची खऱ्या अर्थाने कौतुक आपण जरूर करतोय परंतु दुसऱ्या टीमला कमी लेखता कामा देखील नाही. त्याचबरोबर राहुल दादा जाधव आपण पाहतोय पत्रकार आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर मोहम्मद भाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. स्वागत आहे प्रत्येक मान्यवरचं या आपण व्यासपीठावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 35 धावा चेस करायची आहेत. तळेगाववाडी टीमचे खेळाडू आपण पाहतोय राहुल यादव आणि तन्वीर चौधरी. तर बॉलिंग ट्रॅक वरती जिथे टीमचा एक आक्रमक गोलंदाज वापरला जातोय रुपेश म्हात्रे. 35 धावा डिफेंड करायची क्षमता जिथे टीम मध्ये आहे परंतु ती क्षमता सिद्ध करावी लागेल. आणि नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात मानस मरोरे. खऱ्या अर्थाने त्यांनी देखील कमी वेळामध्ये उंच भरारी गाठली आहे. हिंदीतील एक जबरदस्त समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. कर्नाटक असेल अगदी महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी समालोचन केलं आणि अगदी कमी वेळामध्ये कमी वयामध्ये ज्यांनी स्वतःच्या नावाची छाप सोडली ते मानस त्यांच्याकडून देखील आल्यात शुभेच्छा. थँक्यू सो मच मानस. परंतु वळूयात आपण मॅचकडे. 35 धावा डिफेंड करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आहे रुपेश म्हात्रे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज तन्वीर चौधरीला आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल यादव. 24 बॉल 35. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय कारण लो स्कोरिंगची मॅच आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. कलात्मक आणि हा दर्जेदार फटका फक्त दिशा दिली आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये पहिल्याच बॉल वरती आलाय तन्वीरच्या बॅट मधून हा चौकार. त्यांच्याकडून राहुल यादव साठी 3 षटकाराला 1000 रुपये.
तळेगाववाडी टीम टेंबिवली सारख्या टीमला देखील या टीमने परास्त केलंय. रसायनी परिसरातील पोसरी टीमला देखील या टीमने परास्त केलंय आणि ठाणे विभागातील मोठमोठ्या टीमना देखील या तळेगाववाडी टीमने परास्त केलं आणि ती तळेगाववाडी टीम आपण पाहतोय या मैदानावरती दाखल झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर धाव मात्र कोणती नाहीये. अखिल भोईर यांच्याकडून देखील आपण पाहतोय लगातारचे 2 षटकार आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. संतोषदादा मांडे पुरस्कृत अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जितू आई 11 जिते ही टीम. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी दिग्गज संघांना पराभूत करण्याची क्षमता ठेवणारे दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळ करतायत. राऊंड द विकेटने यावेळेस बॅटची एज घेतली. शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो परंतु थोडा लेट आलाय. धावचीची विकेट आली असती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवरती धाव आली एक आणि एका धावेच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. बिनबाधा शब्द महत्वाचा आहे कारण जर प्रमुख खेळाडू बाद झाला ना तर येणाऱ्या खेळाडूंवरती थोडासा दबाव असतो. त्यामुळे एकही खेळाडू बाद झाला नाही ही एक जमेची बाजू आहे तळेगाववाडी टीमसाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. सर्व क्षेत्ररक्षकांच्या नजरा मात्र दोन्ही खेळाडूंकडे लागल्यात. डीप मध्ये आपण पाहतोय मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आणि मिड विकेट आपण पाहतोय सीमारेषा सजवली आहे आणि इथे लाऊड अपील केली आहे. पंचांचा बोट अवकाशाकडे आणि इथे विकेट आली आहे. राहुल यादवच्या पारीचा ज्या खेळाडूसाठी पारितोषिक होतं पण तो खेळाडू मात्र आता पॅव्हेलियन मध्ये परतलाय. आणि आपण पाहतोय अखिल भोईर यांच्याकडून शार्दुल ठाकूर साठी जर 3 बॉलवरती 3 षटकार आले. शार्दुल ठाकूर देखील एक क्रिकेटर आहे परंतु तो IPL मध्ये. शार्दुल चौधरी या खेळाडूसाठी आपण पाहतोय लगातार 3 षटकार आले ना तर 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच लेदर क्रिकेटचा देखील बराचसा चांगला अनुभव आहे, कौशल्य या खेळाडूकडे, गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनी सिद्ध देखील केली आहे. ऑन साइडला खेळला अलॉंग दी कार्पेट. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतो. विकेट गेल्यानंतर एक सन्मानजनक क्रिकेट आणि थोडासा पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शार्दुलचा एक सिंगल आली या बॉलवरती. थोड्याच दिवसामध्ये मला वाटतं तो विवाह बंधनामध्ये अडकणार आहे, त्याच्यासाठी देखील त्याला शुभेच्छा. आणि आता जबाबदारी त्याच्यावरती या मॅचची देखील आहे. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक, दर्जेदार फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय तो सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा निर्णय अजून आला नाहीये. षटकार आला या बॉलवरती आणि काय दर्जेदार फटका होता. रील बनतील या शॉटच्या. जबरदस्त आपण पाहतोय. वाह, बॅकफुटला गेला आणि पॉइंटला मारलाय, कव्हर पॉइंटला मारलाय. जबरदस्त बॉल. हा, लाईव्ह वरती आपण पाहतोय. दूध का दूध पाणी का पाणी. StarTennisCricket.in ही वेबसाईट. निखिल बाबर, विशाल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय या ठिकाणी होते. पहिली ओव्हर या ठिकाणी संपन्न झाली. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 12 धावा आल्या, एक विकेट देखील आली. राहुल यादव बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय तन्वीर आणि 3ऱ्या क्रमांकावरती शार्दुल आलाय. ही 2 खेळाडूंची जोडी आपण पाहतो मैदानावरती. 35 धावा चेस करायच्या होत्या. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 23 धावसंख्येची. मॅच अजूनही ऑन आहे. संधी दोन्ही टीमला अजून देखील आहे परंतु त्या संधीचं आता सोनं करावं लागेल. एका बाजूला 2-3 निर्धाव चेंडू, विकेट, तर दुसऱ्या बाजूला एखाद दुसरा मोठा फटका आणि तळेगाववाडीचा विजय. हलक्या हाताने स्टेअर केलाय कारण त्याला माहित आहे की तन्वीर चांगली बॅटिंग करतोय त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप महत्वाचं असतं. ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय या ठिकाणी तळेगाववाडी टीमच्या खेळाडूंचा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली मयूर म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती राज महाबदी
या ठिकाणी उपस्थित झालेत. हिसांब्याचे एक हार्ड हिटर बॅटर या आपण व्यासपीठावरती. हा स्वागत आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये थोडासा फॉर्म साठी ते झडतायत, परंतु लवकरच तुमचा फॉर्म येईल आणि तुमची बॅटिंग देखील आम्ही पाहू. ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक, धावतोय स्वतः गोलंदाज. या बॉलवरती देखील एक सिंगल येईल. कमी धावांची मॅच आपण पाहतोय. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये 1-1, 2-2 धावेला महत्व देण्याचं काम या ठिकाणी खेळाडूंकडून केलं जातंय. 16 बॉल आता 21 ची गरज आहे, परंतु जे अंतर आहे ना ते अंतर आता मोठं करावे लागेल जिथे टीमच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना. हा चेसिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं का असेल ना तर विकेट पेक्षा जास्त डॉट बॉल पर्सेंटेज खूप महत्वाचा असतो. हा आणि मागचीच मॅच आपण पाहिल्या भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये लक्ष 11 वडगाव 36 धावा त्यांनी डिफेंड केल्या. चांगला फटका, पुन्हा एकदा दिशा दिली. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल मात्र ट्रॅव्हल झाला अलॉंग दी कार्पेट. सीमारेषेच्या बाहेर चौकार आला या बॉलवरती. पाहतोय संतोष दादा मांडे. एक धाव जरी आली ना तरी त्यांच्या गालावरती स्मित हास्य येतंय. हा आनंद आहे खऱ्या अर्थाने. हा नक्कीच, अगदी शार्दूलने खऱ्या अर्थाने सुरुवात शार्दूलने केली आहे. तळेगाववाडी टीमचं नाव मोठं करण्याची सुरुवात शार्दूलने केली आणि आता तन्वीर त्याच्याच पावलांवरती पाऊल ठेवून. इथे अप्रतिम प्रयत्न झाला, परंतु इथे स्टंप वरती बॉल आदळला नाही, परंतु गोलंदाजाचा प्रयत्न चालाक आहे. गोलंदाज मयूर म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. 3 सिंगल, 1 चौका, 7 धावा खर्च केल्या. 4 चेंडूची फेकी त्याने केली आहे. लास्ट मॅच आपण पाहिली. एक इन्सिडेंट खऱ्या अर्थाने मॅच झाल्यावरती सांगेन. मागच्या मॅच मध्ये तो इन्सिडेंट थोडासा आठवला. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. जिथे विरोधामध्ये तळेगाववाडी चांगली तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहतोय. आता मयूर मात्रे कमबॅक करतोय. कौतुक आपण तळेगाववाडी टीमचं करतोय, परंतु इथे प्रदर्शन जिथे टीमचं देखील अप्रतिम आहे. 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज मयूर म्हात्रेने. जबरदस्त राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय आणि वेगावरती स्वारून अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मधून धावत येतोय. वॅकंट झोन आहे, क्षेत्ररक्षक नव्हता तिथे, त्यामुळे जमिनीवरती सेफली चेंडू लँड झाला. धावा आल्या 2, दुहेरी धावा आल्या. दुसरं षटक या ठिकाणी संपलं. टीम टोटल जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावरती. 14 धावसंख्येची गरज आहे 12 बॉल मध्ये. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केली गेलेली ही टीम आपण पाहतोय. लास्ट मॅच आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती आकाश केदारेंनी कॅच सोडली होती आणि प्रणितची, आणि प्रणित एक प्रमुख खेळाडू होता तो भोकरपाडा टीमचा, आणि 3rd ओव्हर मध्ये आपण पाहिलं त्याच आकाश केदारेंनी त्याच खेळाडूची विकेट घेतली. एक इन्सिडेंट आहे, ज्यांनी हिंदू धर्म श्रेष्ठ केला, ज्यांनी भारतीय संस्कृती श्रेष्ठ केली. स्वामी विवेकानंद जेव्हा भारतीयांना कमी लेखलं जात होतं, शिक्षणासाठी ते बाहेर गेले होते, तेव्हा त्यांनी एक पान वाचायचे आणि तो फाडून फेकायचे, आणि त्या पानावरती लिहिलेलं तुम्ही आयुष्यात कधीही विचारा ते त्यांना तोंडपाठ असायचं. 40 मार्कचा पेपर असायचा, भारतीयांना कमी लेखलं जायचं. 40 मार्कचा पासिंग असायचं, 100 मार्कचा पेपर असायचा, 40 मार्कचाच लिहायचे आणि चॅलेंज करायचे मार्क कट करून दाखवा, आणि तिथे हिंदू धर्म श्रेष्ठ केला. विशालसाठी आशिष दादा जाधव यांच्याकडून एका विकेटसाठी 500 रुपये, आणि एक अखिल भोईर यांच्याकडून या बॉलवरती 6 आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शार्दूल साठी हे पारितोषिक. आशिष जाधव यांच्याकडून आयवा कॅच साठी देखील 100 रुपये. आणि यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. षटकार येईल का? आणि तो षटकार आला शार्दूलच्या बॅट मधून, आणि अखिल भोईर यांच्याकडून हे पारितोषिक देखील जमा झालंय. हा, अखिल भोईर यांची इच्छा खरोखर होती, कारण ते प्रत्येक बॉलवरती काहीतरी व्हेरिएशनचं पारितोषिक लावत होते. 3 षटकार असो, 2 षटकार असो, आता एका षटकारासाठी लावलं होतं आणि तो षटकार मारला शार्दूलने. नक्कीच पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय.
हा आजवर ते घेत आलेत, कारण त्यांची बॅटिंग देखील पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक जात असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक. परंतु इथे चौकार आला या बॉलवरती आणि मॅच पूर्णपणे सोपी झाली ती तलेगावडी टीमसाठी. संतोषदादा मांडे आपण पाहतोय खूप खुश आहेत आता. बाबूदादा मांडे असतील, किरण मांडे असतील आणि तळेगाववाडीचं वाढतं वर्चस्व या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हरीश, खरं तर अखिल भोईर म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्वात हे नाव आदरानं घेतलं जातं आणि सद्यस्थितीला आपण बघतोय त्याने एक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज लावलेलं आहे. खरं तर वासंबे पंचायत समिती आपण बघतोय त्यांच्या मातोश्री खऱ्या अर्थानं अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला उभ्या आहेत, अर्चनाताई आत्माराम भोईर. आणि आपण बघतोय की त्यांना सुद्धा आपण खरं तर शुभेच्छा देऊयात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता स्विच हिट करण्याचा, इथे नीटचा संपर्क झाला नाही. एक धाव लेग बाईटच्या साहाय्याने मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. 3 धावसंख्येची गरज आहे. मॅच जेव्हापासून सुरू झाले ना, बाबू मांडे उभे आहेत, अगदी बसलेच नाही ते. त्यांना आपल्या गावचा संघ जिंकावा ही आस लागलेली आणि त्यांनी सुरुवातीपासून त्यांचे देव पाण्यात ठेवलेत. हात खिशात येत आणि देव पाण्यात येत. पण इथे मात्र फ्लिकच्या साह्याने फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने सामना सद्यस्थितीला सुटला आहे. तो बरोबरीत एका धावेची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसात खरं तर तलेगावडी संघाने करामत केले. वाशिवलीची स्पर्धा जिंकत या मैदानावरती ते दाखल झालेत आणि इथे सुद्धा एक सामना जिंकला. याचा अर्थ लगातार 6 सामने या संघाने जिंकलेत. हार्दिक असं अभिनंदन. अनन्य एंटरप्राइजेस संतोषदादा मांडे पुरस्कृत तलेगावडी संघ. आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना वाशिवलीला पण मला वाटतं चॅम्पियन ठरले ही टीम, त्यामुळे शुभेच्छा आहेत तुम्हाला नेक्स्ट मॅचला देखील. पण तो एक इन्सिडेंट सांगत होता निखिल सर की आकाश केदारेने स्वतः केलेली चुकी त्यांनी सुधारली. जेव्हा सर्व देशाचे स्कॉलर त्यांची मीटिंग झाली तेव्हा जर्मन स्कॉलर मॅक्स मुलर म्हणाला होता की इरेजर्स आर मेड फॉर दोज हु आर विलिंग टू मेक मिस्टेक्स. खोडरबर त्यांच्यासाठी बनवला जे चुका करतात. परंतु त्याला प्रत्युत्तर दिलं होतं स्वामी विवेकानंद यांनी की इरेजर्स आर मेड